गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आहे गुड फ्रायडे, उद्या सॅटर्डे, परवा संडे, लॉंग विकेंड. लॉंग विकेंडचा आम्ही प्लॅन बनवला आहे. आम्ही जातोय पुण्याला. आत्ता वाजलेत 9, 8:30 वाजता आम्ही घरून निघालो आहेत आणि संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान आम्ही पुण्याला पोहोचूया. आणि पुण्यामध्ये आम्ही ॲक्च्युली आमच्या फ्रेंड्सला भेटायसाठी जात आहोत. आणि माझा एक फ्रेंड आहे जो US वरून आलेला आहे. वैशालीची एक फ्रेंड आहे जिचं नुकतंच लग्न झालेलं आहे. आम्ही लग्नालाही गेलो होतो, तर दोघांना भेटणं होईल आणि पुण्यामध्ये थोडंसं जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी म्हणून एक जातोय. चला बघूया. तर आता आम्ही आलोय, गाडी रिझर्व वर आहे गाडी, तर आता टंकी फुल करण्यासाठी आलोय. तर आता आम्ही एका टी ब्रेक साठी थांबलेलो आहोत एका ठिकाणी. जस्ट आम्ही आता एंटर केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि बीड जिल्ह्यामध्ये एंटर केल्या आम्हाला एक छानसं फॅमिली रेस्टॉरंट सापडलेलं आहे. तिथे आम्ही एक आता टी ब्रेक घेऊया, काहीतरी स्नॅक्स खाऊया आणि पुढच्या जर्नीसाठी निघूया. आणि हे पहा, इथे आपल्याला कोण भेटलेला आहे, एक क्यूटसा डॉगी. इथे आता आपला मस्त मसाले चहा आलेला आहे. चहा घेऊया आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया. आता दुपारचे 2:21 झालेत. आम्ही नगरपर्यंत पोहोचलो आहे. नगरमधले एक फेमस हॉटेल संदीप, जेवण करूया. जेवण केल्यानंतर पुढचा प्रवास चालू करूया पुण्यासाठी. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर इथे मँगो मस्तानी उन्हाळा स्पेशल आयटम ठेवलेला होता. आम्ही 2 मँगो मस्तानी घेतलेले आहेत. आणि इथे AC नसल्यामुळे थोडंसं गरमीचा त्रास होत होता, म्हणून मग आता गाडीत बसूनच त्याचा आस्वाद घेतोय आणि पुढच्या जर्नीला चालू करतोय. आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचलोय. आणि हे आमच्या पाठीमागे बसलेली सायली आणि प्रितेश यांच्याकडे आलोय आता आम्ही. आणि आता आणखीन एक फ्रेंड येते आहे आमची सातारावरून, अश्विनी. तिला घ्यायला चाललोय. आता तिला पिकअप करण्यासाठी जातोय. बघूया आता काय होत आहे ते. तर आता आमच्या क्या बात आहे. अश्विनीचं पण आगमन झालेलं आहे. आणि वेलकम. आणि आता आम्ही सगळेजण आहोत सोबतच. तर आता आम्ही 5 जण फायनली एकत्र आलेलो आहोत. प्रितेश दिसतच नाहीये. प्रितेश हा
आणि आता घरी जाऊन आमचा मस्त जेवणाचा प्लॅन आहे आणि बघूया आता पुढे काय होतं ते. येस. स्टे ट्यून. पाणीपुरी का भेळ? पाणीपुरी. आम्ही आता एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. ॲपेटायझर म्हणून इथे पाणीपुरी चाललेली आहे. पाणीपुरी समोर घरी जेवताना भेटूया. नागपूर आणि थोडंसं नॉर्थकडे गेला तर ते तर पूर्ण बिना तिखट मिठाची असते. नागपूरला पण बरीचशी सपक मिळते मी बघितलं. आणि इकडे आमच्याकडे आलं तर मराठवाड्याकडे फुल दाल तडका सारखा असं एकदम म्हणजे भात वरणच, पण वरण जे दाल तडका. हां, मस्त एकदम तडका दिलेलं बढिया. पुण्यामध्ये काही ठिकाणी मिळतं, काही ठिकाणी तसंच मिळतं गोष्टी सपक आजारी. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळं असं. तर हा आहे आजचा मेनू. बॉटल्स पण घेऊन येते का? हे आहे मलाई चाय हे आहे कांदा आणि हे काय दाल खिचडी आणि पनीर काय असं चालतं. पनीर टिक्का. आणि ही आमची सिटिंग अरेंजमेंट आहे अशी. सगळे जेवला बसलेले आहेत. खायला बसलेली आहे. अच्छा, तुझे दोनच आहेत ना? $3.99. आता तुझे पण ना. मॅजिकाला जाण्यापूर्वी आम्ही एका शॉपमध्ये थांबलो आहे इथे डेक्याथॉनमध्ये. इथे आम्ही आमचे स्विमिंग कॉस्ट्युम्स खरेदी करतोय. मी ऑनलाईन तिकीट काढलेत आणि डिस्काउंट मिळून पर हेड आम्हाला ते तिकीट 1240 रुपयांना मिळालं आहे. आत्ता आम्ही इमॅजिकाच्या एंट्रन्स गेटला पोहोचलो आहोत सगळेजण आणि वी आर सो एक्सायटेड. इकडे बघ. थोड्याच वेळापूर्वी आम्ही इमॅजिकामधून वापस आलो. येताना ऑन द वे आम्ही तिथेच डिनर केला, जे फूड मॉल्स आहे तिथे. आणि इथे आल्यानंतर अश्विनी लगेचच त्यांच्या मैत्रिणींकडे गेलेली आहे आणि प्रत्येक साईड तेही झोपलेत. आम्ही आता ब्लॉगचा एंड करतोय. तिथे वॉटर पार्कमध्ये जास्त व्हिडिओ शूटिंग करता आली नाही,
कारण बाकीच्या लोकांची प्रायव्हसी थोडीशी जपावी लागते. तरी आम्ही काही फोटो शेअर करतोय, ते पहा. आणि राईड्स पण आम्ही इंच्या केल्या. त्या पाण्यातल्या राईड्स होत्या. ॲक्वा मॅजिकला गेलो होतो, त्यामुळे ऑब्व्हियसली फोन तिथे अलाउडच नव्हता, फोन घेऊन जाऊ शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे मग राईड्स त्या आम्ही केल्या, परंतु त्याचे फोटो शेअर करतोय काही, पण आम्ही व्हिडिओज नाही काढू शकलो त्याचे. पण खूप मजा आली सर्वांसोबत. बाकी वेव्स पूल आणि रेन डान्स याचे काही व्हिडिओच्या क्लिप्स टाकल्या आहेत. ठीक आहे, तर मग आता एंड करतोय ब्लॉगचा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.